दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणातल्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी आपल्या कमलनाथ संस्थांवर भव्य आणि दिव्य अशी कावड यात्रा निघणार होती। पण कमलनाथ संस्थांवर जाऊन पाहतो तर काय, बुलडोजर लावून आपल्या कमलनाथ संस्थांची अर्धी बिल्डिंग खाली पाडून टाकली। पण हे काम कोण केलं आणि याच्या मागचा उद्देश काय हे सांगतो मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे, त्याच्याकरता ब्लॉग कंटिन्यू करा। आज सकाळपासून फक्त पाऊसच पाऊस चालू आहे, पण या पावसाचा आज आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही, कारण की आज आपल्या कमलनाथ संस्थांवर निघणार आहे भव्य आणि दिव्य अशी कावड यात्रा। 2 दीपक आणि मी तिसरा। आज आमच्याजवळ तिघाजवळ बी स्वतःचं वाहन नाही, मग बस स्टँड वरून संदीप बोरकरले उचलला आणि आम्हाला कमलनाथ संस्थांवर पोहोचवून द्यायला लावलं। कमलनाथ संस्थांवर पोहोचल्यावर पुढे पाहतो तर काय, नवल महाराजचं चालू होतं कमलनाथ संस्थानले सर्व्हिस देणं। त्याच्यानंतरची शॉकिंग न्यूज ऐकून तर आमच्या पायाखालची जमीनच खिसकून गेली। त्याचं कारण म्हणजे मागच्या सोमवारी जे आपण कमलनाथ संस्थान पाहिलं होतं, तसं कमलनाथ संस्थान आता याच्यानंतर आपल्याला कधीच पाहायला भेटणार नाही, कारण की सध्या आता आपल्या कमलनाथ संस्थानच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। त्या कारणानं आपल्या कमलनाथ संस्थानवर जेवढे बी जुनं बांधकाम केलेलं होतं ते सगळं पाडून नवीन बांधकाम करण्याची तयारी चालू आहे। तसं पाहिलं तर हे एक गुड न्यूज आहे, पण ज्या आपल्या जुन्या मंदिरासोबतच्या आठवणी होत्या त्या आता फक्त आठवणीच बनून राहिल्या। त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊन आपल्या कमलनाथ महाराजचं दर्शन करून घेतलं, बाहेर येऊन प्रसाद घेतला आणि आपल्या मित्रपरिवाराची इच्छा पूर्ण करून आता आपल्याला जाणं होतं भंडारीले, कारण की आपली कावड यात्रा सध्या भंडारीमध्ये आहे। भंडारीमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरापाशी पोहोचलो, तेवढ्यातच तर आपल्या कावड यात्रेचं आगमन झालं। अरे भाऊले ओळखता की नाही तुम्ही? आपल्या पंचक्रोशीतील सगळ्यात धुवाधार कबड्डीपटू आहे बरं, आपले प्रदीप दादा चव्हाण। त्याच्यानंतर मग आपल्या छोट्या बजरंगी लोकांची इच्छा पूर्ण केली। आता याच्यानंतरचा कावडचा प्रवास पुढच्या पार्ट मध्ये, तोपर्यंत फॉलो नशीन करेल गरीब माणसाले तर फॉलो करून घ्या।